वेलकम टू लर्न थर्ड चॅप्टर 8th स्टँडर्ड सायन्स फोर्स अँड प्रेशर. त्याचा शेवटचा राहिलेला पार्ट आपण या व्हिडिओत बघणार आहोत. याच्यात आज शिकायचं आहे आर्किमिडीजचं तत्व, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आणि काही एक्झाम्पल. आतापर्यंत जे प्रेशरचे वगैरे फॉर्म्युले पाहिले आपण, फोर्स प्रेशर कसं रिलेटेड असतं एरिया एकमेकाशी, तर तो फॉर्म्युला वापरून काही एक्झाम्पल आहेत ते कसे सोडवायचे ते शिकणार होते. तर आर्किमिडीजचं प्रिन्सिपल तुम्ही लहानपणी किंवा असं कोणाकडनं एखादी गोष्ट ऐकली असेल की आर्किमिडीज हा ग्रीक शास्त्रज्ञ होता. तो त्याच्याविषयी एक शब्द ऐकला असेल, युरेका. युरेका तर ते युरेका युरेका काय आहे आणि ती गोष्ट काय ती सगळ्यात शेवटी बघू आपण. हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन ऑब्जेक्ट left in liquid will get sink in the liquid, will float on the surface or will float inside the liquid. आता हे कसं डिसाइड करायचं? हाऊ इज इट डिसाइडेड दॅट, दॅट म्हणजे हे काय आहे ते पुढे लिहिलंय. हे कसं डिसाइड करायचं? ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड, पाण्यात, लिक्विडमध्ये, पाण्यात नाही, नुसतं कोणतंही लिक्विड, लिक्विडमध्ये सोडलेला ऑब्जेक्ट हा त्यात पूर्णपणे बुडेल, त्याच्या सर्फेसवर तरंगेल, की त्या लिक्विडमध्ये, आतमध्ये लिक्विडमध्ये तळापर्यंत न जाता मध्येच तरंगत राहील. हे कसं डिसाईड करायचं? तर ते कशावर अवलंबून असतं ते हे 3 पॉईंट आहेत, हे शिकायचे, नीट लक्षात घ्यायचे. द ऑब्जेक्ट फ्लोएट्स इफ द बियॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. बियॉन्ड फोर्स म्हणजे काय? आपण मागच्या व्हिडिओत बघितलंय. बियॉन्ड फोर्स म्हणजे त्या लिक्विडमध्ये सोडलेलं जे ऑब्जेक्ट आहे ते मध्यभागी तरंगतं किंवा बुडतं, काय जे होतं, किंवा सरफेसवर तरंगतं. हे जे काय जे होतं ते त्या लिक्विडचं फोर्स, त्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूला जे लिक्विड असतं त्याचा फोर्स त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट करत असतो, त्याने प्रेशर तयार होतं, ते म्हणजे बियॉन्ड फोर्स. द ऑब्जेक्ट फ्लोएट्स इफ द बियॉन्ड फोर्स इज लार्जर. हा बियॉन्ड फोर्स जर लार्जर असेल त्या ऑब्जेक्टच्या वेटपेक्षा, तर मग ते ऑब्जेक्ट फ्लोएट होतं. बियॉन्ड फोर्स म्हणजे त्या लिक्विडमधलं फोर्स त्या वस्तूवर ॲक्ट करत असतं आणि ते त्या वस्तूला खालून वर ॲक्ट करत असतं, अपवर्ड डायरेक्शन, वरच्या दिशेला ॲक्ट करत असतं. म्हणजे वरच्या दिशेला कोणत्याही लिक्विडमधनं कोणत्याही वस्तूवर, त्या लिक्विडमध्ये सोडलेल्या वस्तूवर खालून वर असं फोर्स ॲक्ट करत असतं. म्हणजेच ते पाणी किंवा ते लिक्विड त्या वस्तूला वरून खालून वर ढकलत असतं. मग जर हे खालून वर ढकलायचा फोर्स आहे हा जर जास्त असेल त्या वस्तूच्या वेटपेक्षा, तर ती वस्तू आपोआपच तरंगणार ना, आणि तिचं वेट आता पुढे शिकू आणखी. द ऑब्जेक्ट सिंक म्हणजे पूर्णपणे बुडणे तळापर्यंत. इफ द बियॉन्ड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. आणि हा जो बियॉन्ड फोर्स आहे, लिक्विड जे वरच्या दिशेला वस्तूला ढकलतं, तो फोर्स जर कमी असेल त्या ऑब्जेक्टच्या वजनापेक्षा, तर मग ते बुडतं पूर्णपणे. द ऑब्जेक्ट फ्लोएट्स इनसाइड द लिक्विड इफ फ्लोएट्स इनसाइड द लिक्विड म्हटलंय, सरफेसवर नाही, पाण्याच्या आतमध्ये तरंगतं. इफ द बियॉन्ड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. बियॉन्ड फोर्स आणि त्या वस्तूचं वेट जर सारखं असेल तर तो ऑब्जेक्ट फ्लोएट्स इनसाइड द लिक्विड. विच फोर्सेस आर अनबॅलन्स्ड इन द अबाव केसेस. वरचे 2 अनबॅलन्स कोणते आहेत? वरचे 2. बॅलन्स कोणतं आहे? लास्टवालं. बॅलन्स म्हणजे दोन्ही सारखे, अनबॅलन्स म्हणजे एक जास्त एक कमी. मग एक जास्त एक कमी कुठे आहे? या वरच्या 2 पॉईंटमध्ये. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आर्किमिडीजने जे शोध लावले, ग्रीक शास्त्रज्ञ आहे तो होता, त्याने जे शोध लावले त्याच्या शोधांमुळे आज अनेक कामं करू शकतो आपण. म्हणजे वजन करण्याचं जे आहे, वजनाचे वेगवेगळे आपण हे बघतो, वेट करण्याचे,
वेगवेगळे उपकरणं बघतो आपण, ते सगळे ह्या आर्किमिडीजने वजन कसं करायचं याचा शोध लावल्यामुळे ते पदार्थ त्या पदार्थाचं वस्तुमान म्हणजे काय, हे सगळे शोध त्याने लावल्यामुळे आज आपण अनेक गोष्टींमध्ये ते तत्व वापरू शकतो. तर ते शिकायचं आहे आता इथे आपल्याला. त्यासाठी एक छोटासा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती करायची. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. एक रबर बँड घ्यायचं आणि ते एका ठिकाणी कट करायचं. कट केल्यामुळे काय होईल, त्याचा गोल आकार जो आहे ते आता सरळ रबर मिळेल आपल्याला. त्याच्या एका एंडला ॲट वन ऑफ इट्स एंड टाय अ क्लीन वॉश्ड स्टोन ऑर 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन फिगर. 50 ग्रॅम वेट किंवा एक स्टोन त्याच्या एका एंडला बांधायचा. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क देअर. आता दुसरं टोक हातात पकडायचं आणि तिथे एक मार्क करायचं. जिथून आपण ते धरणार आहे तिथे एक मार्क करायचं. दुसऱ्या टोकाला दगड असेल. कीप द स्टोन हँगिंग इन एअर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. ह्या आकृतीत दाखवलं ना, अशा पद्धतीने पकडायचं आणि इथे मार्क केलेला होता आपण, तर ह्या मार्कपासून ही रबर बँडची स्टोनपर्यंतची लांबी मोजायची. नाव टेक वॉटर इन अ पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच अ हाईट दॅट द स्टोन सिंक्स इन इट. त्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यात दगड असा सोडायचा की तो बुडला पाहिजे त्या पाण्यात. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. आता परत एकदा पहिला मार्क जिथे होता तो त्याच जागी राहणार. आता ह्या भांड्यात पाणी भरल्यानंतर म्हणजे हे आता त्या रबर बँडची लेंथ मोजायची. व्हॉट इज ऑब्झर्व, दिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर. आता ही जी लेंथ मिळाली त्या भांड्यात पाणी घेतल्यानंतर ती कमी होती पहिल्यापेक्षा. व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर, लेंथ ऑफ द स्ट्रेच रबर गेट्स स्लोली रिड्यूस्ड अँड इज मिनिमाइज व्हेन इट सिंक्स कम्प्लिटली. ते पाण्यात जेव्हा दगड सोडला त्यावेळेस त्या रबर बँडची लेंथ कमी होत गेली. व्हॉट कुड बी द रिझन फॉर अ शॉर्टर लेंथ ऑफ द रबर बँड इन वॉटर. आता पाण्यात ते तसं का झालं त्याचं कारण सांगितलं. व्हेन द स्टोन इज संक इन वॉटर म्हणजे बुडाला पूर्णपणे पाण्यात, अ बियॉन्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच्या आजूबाजूला जे पाणी होतं त्या पाण्याचा फोर्स तो त्या दगडावर वरच्या दिशेला म्हणजे खालून वर अशा पद्धतीने ऍक्ट करत होता. द वेट ऑफ द स्टोन ऍक्ट डाऊनवर. आणि जे दगडाचं वजन आहे ते खालच्या दिशेला ऍक्ट करत होतं. देअरफॉर द फोर्स विच ऍक्ट्स ऑन इट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिव्हली रिड्यूस. खालच्या दिशेने वर खालून वर असं बियॉन्ड फोर्स ऍक्ट करत होतं त्या दगडावर आणि त्या दगडाचं वजन जे आहे ते वरून खाली म्हणजे उलट्या दिशेने असं ऍक्ट करत होतं. आणि हे जे बियॉन्ड फोर्स खालून वर ऍक्ट करत होतं त्यामुळे त्या दगडाचं जे फोर्स होतं उलट्या दिशेने ते कमी झालं. त्यामुळे काय झालं, त्या दगडाचं वजन पाण्यात सोडल्यामुळे कमी झालं आणि मग ती स्ट्रिंग जास्त ताणली गेली नाही, म्हणजेच तिची लेंथ कमी झाली. हाऊ मच इज द मॅग्नेट्यूड ऑफ बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्सचं मॅग्नेट्यूड काय असतं. इज इट सेम फॉर ऑल लिक्विड्स. सगळ्या लिक्विडसाठी ते सारखं असतं का. म्हणजे पाण्यासाठी तेलासाठी तुम्ही तेल घेऊ शकता, पाणी घेऊ शकता, रॉकेल घेऊ शकता, आणखी काय काय लिक्विड ते घेऊन हे प्रयोग करू शकता. मग त्यांनी असं विचारलं की बियॉन्ड फोर्स सगळ्या लिक्विडमध्ये सेम असतं का. इज द बियॉन्ड फोर्स ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. हां, आणि जसं लिक्विड बदललं आपण तसं जर ऑब्जेक्ट बदललं तर ते बियॉन्ड फोर्स बदलतं का. द आन्सर ऑफ दीज क्वेश्चन्स आर एम्बडाइड इन आर्किमिडीज प्रिन्सिपल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलमध्ये आहे.
द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट, आता काय आहे ते आर्किमिडीजचं प्रिन्सिपल ते शिकायचं आहे. हे नीट लक्षात घ्या आणि हे पाठ करा. याची डेफिनेशन विचारतात शॉर्ट क्वेश्चनमध्ये, डेफिनेशन विचारतात याची, किंवा असा क्वेश्चन येतो याच्यावर, स्टेट द प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज. When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. आता याचा नीट अर्थ लक्षात घ्या, म्हणजे ते पाठ करायला तुम्हाला लक्षात राहील. अर्थ नीट समजून घ्यायचा आणि मग पाठ करायचं, कारण अर्थ जर समजलेला नसला तर फक्त शब्दामागे शब्द शब्दामागे शब्द असं पाठ करायला आणि लक्षात ठेवायला ते कठीण जातं. त्यामुळे अर्थ नीट लक्षात घ्यायचा. आधी काय काय सांगितलंय. व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्ज इन अ फ्लुइड. फ्लुइड म्हणजे आपण शिकलो लिक्विड असेल गॅस असेल, त्या दोन्हीला मिळून फ्लुइड म्हणतात. तर व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली म्हणजे काही प्रमाणात, ऑर फुल्ली किंवा पूर्णपणे, इमर्ज म्हणजे आतमध्ये, त्या फ्लुइडच्या आतमध्ये जर तो बुडाला असेल पूर्णपणे किंवा काही प्रमाणात जर बुडाला असेल त्या फ्लुइडमध्ये, तर काय होतं, अ फोर्स ऑफ बियॉन्सी ऍक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. फोर्स ऑफ बियॉन्सी आपण शिकलो इथे पण, आणि मागच्या व्हिडिओत थोडंसं डिटेलमध्ये शिकलोय फोर्स, बियॉन्ड फोर्स काय ते. तर अशा पद्धतीने पार्शियली किंवा फुल्ली जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण फ्लुइडमध्ये इमर्ज करतो म्हणजे बुडवतो, तेव्हा काय होतं, अ फोर्स ऑफ बियॉन्सी ऍक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन, वरच्या दिशेला, खालून वर असं. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. हा फोर्स कोणाशी इक्वल असतो, द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड म्हणजे बाजूला सरकवणे. कुणी बाजूला सरकवलं, त्या ऑब्जेक्टने. त्या ऑब्जेक्टने जेवढ्या प्रमाणात फ्लुइड बाजूला सरकवलं, त्या फ्लुइडच्या वजना इतकं ते बियॉन्ड फोर्सचं वजन असतं, असं सांगितलंय आर्किमिडीजनी. तर आता सलग वाचू आणि ही डेफिनेशन लिहून काढा, पाठ करा. When an object is partially or fully immersed in the fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. हे झालं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. आता थोडंसं आर्किमिडीज विषयी, मग सुरुवातीला, व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी सांगितलं होतं ना की त्या आर्किमिडीज विषयी एक गोष्ट आहे, ती आपण शेवटी बघू. तर ती गोष्ट अशी आहे, आर्किमिडीज हा खूप महान मॅथमॅटिशियन म्हणजे गणितज्ञ होता आणि सायंटिस्ट पण होता. सायंटिस्ट लोकांचं असं असतं, एखाद्या गोष्टीचा त्यांनी जर विचार केला की हे का घडतं, तर ते का घडतं याचा शोध घेतल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. त्यांना जेवण करताना, उठताना, बसताना, झोपताना एकच विचार डोक्यात असतं की हे का घडतं आणि ते शोधून काढायचं. मग ते वेगवेगळे प्रयोग करतात, ते सगळं शोधून काढतात आणि आपल्या पुढे मांडतात. म्हणून सायन्सला कधीच कमी महत्त्व द्यायचं नाही, ते खूप अवघड आहे असं समजायचं नाही. कारण या सगळ्या शास्त्रज्ञांनी, मी नेहमी सांगत असते की या सगळ्या शास्त्रज्ञांनी खूप मेहनत घेऊन सगळे शोध आयते आपल्याला पुस्तकांमध्ये मांडून दिलेले आहेत. त्यामुळे आपण ते फक्त त्यांनी लावलेले शोध ते वाचायचे, शिकायचे, जिथे पाठ करायचे तिथे पाठ करायचे, जिथे लक्षात घ्यायचं तिथे लक्षात घ्यायचे. सायन्स हे खूप आयुष्यात, जीवनात म्हणजे रोजच्या जीवनातलं महत्वाचं असतं. अनेक अनुभव हे जर पुस्तकातनं आपण शिकलं तर आपल्याला अनेक अनुभव येतात, अनेक अनुभव त्याच्याविषयी शिकायला मिळतं. त्यातनं आपण स्वतः नवीन काहीतरी शिकू शकतो. आपल्या घरातलं रोजचं, आजूबाजूचं, बाहेरचं, वातावरणातलं जे काही आपल्याशी संबंधित येतील वस्तू, पदार्थ काय, त्यांच्याविषयी समजून घ्यायला मदत होते आपल्याला. आर्किमिडीज वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड अ मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. कुशाग्र बुद्धीचा होता, शार्प इंटेलिजन्स. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पाय.
बाय न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स. आता त्यांनी काय काय शोध लावलेत आणि ते काय काय आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहेत ते बघा. पायची जी व्हॅल्यू आहे 22/7 किंवा 3.14, तर ते जे शोध लावलाय तो ह्या ग्रीक शास्त्रज्ञाने आर्किमिडीजने लावलाय. हिज नॉलेज ऑफ लिव्हर्स, पुलीज, व्हील्स इन फिजिक्समध्ये लिव्हर, पुली म्हणजे एक छोटंसं चाक आणि त्याला दोरी लावून जे प्रयोग केले जातील. म्हणजे विहिरीवरचं ते पाणी ओढण्याचं आता बघायला मिळणं कठीण आहे. विहिरीवरनं पाणी शेणताना पुस्तकांमधल्या चित्रांमध्ये असतं बऱ्याच वेळा, जे गोल चाक असतं त्याच्यावरनं दोरी टाकून पुढे त्याला बादली लावलेली असते, मग ती विहिरीत सोडली जाते आणि ती परत ओढताना तो माणूस त्या चाकावरनं ती दोरी अशी ओढून घेतो. त्याला ते ओढणं सोपं जातं खूप. त्याला म्हणतात पुली. नंतर व्हील्स म्हणजे चाकं. हे सगळ्याचा शोध लावलेला आहे फिजिक्समध्ये. आणि त्याचा उपयोग कुठे कुठे झाला. वॉज इज युजफुल टू द ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. म्हणजे त्या काळात ग्रीकच्या विरुद्ध जी रोमन फायटिंग झालेली होती तिथे त्यांना सैनिकांना उपयोग झाला. ही बिकेम फेमस ड्यू टू हिज वर्क इन जॉमेट्री अँड मेकॅनिक्स. मेकॅनिक्स म्हणजे मशीन बनवण्याशी संबंधित आणि जॉमेट्री म्हणजे भूमिती. तर इथे या दोन ठिकाणचं जे काम आहे त्याचं ते खूप महान आहे, त्यासाठी तो फेमस झाला. व्हेन ही एंटर्ड अ बाथ, हे जे प्रिन्सिपल लिहिलंय ना त्याने, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल म्हणतात, तर त्या प्रिन्सिपलचा शोध कसा लागला त्याला ते सांगितलंय. व्हेन ही एंटर्ड अ बाथ टब फॉर टेकिंग बाथ, आंघोळीसाठी तो जेव्हा पाण्याच्या टबमध्ये उतरला. ही डिस्कवर्ड द अबव प्रिन्सिपल बाय ऑब्झर्विंग द ओव्हरफ्लोईंग वॉटर. तो स्वतः जेव्हा त्या टबमध्ये उतरला त्यावेळेस त्या टबमधलं बरचसं पाणी खाली सांडलं आणि मग वरचं जे प्रिन्सिपल आहे की वस्तुमाना इतकं त्या पाणी जे बाजूला सारतं, डिस्प्लेस करतं फ्लुइड, त्याचा शोध त्याला स्वतः आंघोळीसाठी त्या बाथटबमध्ये उतरल्यानंतर लागला. आणि त्याच अवस्थेत तो शोध लागल्यामुळे त्याच अवस्थेत तो त्या बाथरूम मधून बाहेर येऊन पळत सुटला, युरेका युरेका असं ओरडत. युरेकाचा अर्थ ग्रीक भाषेत आय फाउंड इट, म्हणजे मला सापडलं. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. खूप मोठ्या प्रमाणात ह्यात आर्किमिडीजने जे शोध लावला, त्याने जे प्रिन्सिपल मांडलं, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग जगाला त्याच्या देशापुरता नाही राहिला, तो संपूर्ण जगाला या शोधाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज इन कन्स्ट्रक्शन्स ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. शिप म्हणजे जहाज, सबमरीन म्हणजे पाणबुड्या. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर. हे दुधाचं फॅटचं प्रमाण किंवा दुग्धमापी म्हणतात त्याला, ते म्हणजे लॅक्टोमीटर. हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. म्हणजे रोजच्या जीवनात त्या आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो त्याने लावलेल्या शोधामुळे. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. आता डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, एखाद्या पदार्थाची डेन्सिटी म्हणजे काय, म्हणजे डेन्सिटी कशी रिलेटेड असते मास आणि व्हॉल्यूमशी, आणि दुसरं रिलेटिव्ह डेन्सिटी हे शिकायचंय. डेन्सिटी मी सांगितलंय तुम्हाला की हे असे चॅप्टर, फिजिक्सचे जे काही चॅप्टर असतात, भौतिकशास्त्राचे जे चॅप्टर असतात, त्यांचा प्रत्येक शब्दाचा अर्थ बघत नाही बसायचा, तो आहे तसाच घ्यायचा, तसाच म्हणायचा, तसाच लक्षात ठेवायचा. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. तसं का सांगते, कारण जर याचा मराठीत तुम्ही अर्थ शोधायला गेले तर बऱ्याच वेळा त्याचा जो शब्द दिलाय त्याच्या अर्थासाठी, तर तो मराठीत असूनही तो कळणार नाही तुम्हाला, तो खूप वेगळा असेल. तो लक्षात ठेवण्यापेक्षा हा जसा आहे तसाच लक्षात ठेवायचा. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मासला व्हॉल्यूमने भागल्यानंतर
जे मिळतं ते डेन्सिटी. द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज kg पर मीटर क्यूब. युनिट काय डेन्सिटीचं? kg पर मीटर क्यूब. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. डेन्सिटी कशासाठी वापरतात? युजफुल आहे तर त्या पदार्थाची प्युरिटी म्हणजे शुद्धता तपासण्यासाठी. द रिलेटिव्ह डेन्सिटी इज ऑफ ए सबस्टन्स इज एक्सप्रेस WRT, द डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटी कशी मोजतात? डेन्सिटी ऑफ सबस्टन्स त्याला डिवायडेड डेन्सिटी ऑफ वॉटर. दिस being a ratio to equal physical quantities. ह्या ज्या आहेत त्या इक्वल फिजिकल क्वांटिटीज आहेत म्हणून त्याला युनिट नाही. ते कॅन्सल होतं ना भागाकार असल्यामुळे, म्हणून याला युनिट नाही. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय? त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर आता इथे काही एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत. तुम्हाला सायन्समध्ये इथून पुढे असे एक्झाम्पल दिलेले असतात. मॅथ्समध्ये जसे असतात तसे. काही चॅप्टरमध्ये, जास्त करून फिजिक्सच्या चॅप्टरमध्ये एक्झाम्पल असतात. तर ते एक्झाम्पल कसे सोडवले जातात ते शिकायचं आहे. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलंय. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ ए टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर m². and weight is 50 N. Calculate the pressure exerted by the box on the shelf. म्हणजे हा डबा कुठे ठेवलेला आहे? शेल्फवर. त्याचं बॉटमचं हे काय दिलंय? 0.25 मीटर स्क्वेअर. म्हणजेच हा काय दिला? हा एरिया. आणि हे काय दिलं? त्याचं वेट. आणि काय शोधायला सांगितलंय? कॅल्क्युलेट करायला सांगितलंय प्रेशर. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती प्रेशरचा. प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर त्याचं जे वेट आहे ते वेट म्हणजेच फोर्स. तेवढं वजन तो त्या डबा त्या फळीवर लावणार. जेवढं वेट दिलंय तेवढं पूर्णपणे तो त्या फळीवर लावणार म्हणजेच फोर्स लावणार. म्हणून जे वेट दिलंय तेच फोर्स. फक्त ते काय करायचं? N म्हणजे न्यूटनमध्ये घेत जायचं. नसेल तर ते कन्व्हर्ट करायचं. कसं ते पुढच्या ह्याच्यात पाहू आपण. आधी ते काय काय दिलंय? एरिया दिलाय. डब्याचा बॉटमचा आकार दिलाय म्हणजेच तेवढ्या एरियात तो डबा त्या फळीवर प्रेशर टाकतोय. म्हणून एरिया त्या डब्याचा बॉटमच घ्यायचा. आणि जे वेट आहे तेच फोर्स. आणि प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया हे कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेट करून ते उत्तर आलं 200 N अपॉन मीटर स्क्वेअर. तर आता हे कॅल्क्युलेशन येईल तुम्हाला. हा 25 ना, पॉईंटच्या पुढे 2 आकडे म्हणून या 25च्या खाली 1 वर 2 झिरो घ्यायचे म्हणजे 100 घ्यायचे. आता 25 अपॉन 100 होईल हे. मग हा 100 तुम्ही वरती नेला की ह्या 50 वरचे 2 झिरो वाढतील. मग हे उत्तर येईल. एक्झाम्पल सेकंड. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न if the density of water is 10⁻³ kg per meter cube and the density of iron is 7.85 into 10⁻³ kg per meter cube. काय काय कॅल्क्युलेट करायला लावले? रिलेटिव्ह डेन्सिटी. वरती आपण रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला पाहिला. आता हे सगळे फॉर्म्युले या ज्या लेसनमध्ये या चॅप्टरमध्ये जे जे फॉर्म्युले आले ते सगळे तुम्हाला पाठ करावे लागतील. सोपे सोपे आहेत. 3-4 वेळेस नुसते तोंडाने म्हटले तरी पाठवते. आणि मग असं एक्झाम्पलमध्ये जे जे दिलेले आहे ते त्या फॉर्म्युल्यात टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला दिला आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आता इथे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स काय दिलेली आहे? डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. इथे सबस्टन्स काय आहे? आयर्न. आयर्नचं जे वेट आहे ते. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर ही रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यात ह्या व्हॅल्यू टाकायच्या आणि सोडवायचं. आणि हे kg पर मीटर क्यूब हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. त्यामुळे इथे युनिट काहीच नाही आलं. रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट लिहायचं नाही. एक्झाम्पल 3. द एरिया ऑफ द टीप ऑफ द स्क्रू इज एवढा.
and its weight is 0.5 N. Calculate the pressure in PA म्हणजे पास्कल exerted by the screw on wooden plank. स्क्रूमुळे वुडन प्लॅंकवर जे प्रेशर एक्झर्ट होते ते कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. मग आता स्क्रू किती एरिया फोर्स करतोय त्याच्यावर, तर त्याचं जे टोक आहे त्याचं मेजर दिलेलं आहे ते तो mm² आहे, म्हणून त्याचा मीटर स्क्वेअर करण्यासाठी 0.5 ला 10⁻⁶ ने गुणलंय, कारण आपल्याला उत्तर हे पास्कलमध्ये काढायला लावलंय, म्हणून 10⁻⁶ ने गुणलंय त्या एरियाला. आणि त्याचं जे वेट आहे ते तसंच घ्यायचं आहे, तेच फोर्स असणार आहे. मी मग असेच सांगितलं. मग फोर्स अपॉन एरिया हा सगळा भागाकार सोडवून घ्यायचा. गणित तुम्ही ज्या पद्धतीने सोडवता त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. त्याचं उत्तर हे येतं. आता पुढे बघू आपण एक्झाम्पल 4. तर फोर्थ एक्झाम्पल काय, मास ऑफ ए ब्लॉक ऑफ मेटल इज 10 kg. आता मास म्हणजेच हे वेट दिलंय 10 kg अँड इट्स डायमेन्शन्स आर लेंथ 50 cm, ब्रेड्थ 10 cm, height 20 cm. If the metal block is placed on the following surface. आता हे जे दिलेलं आहे याच्यावरनं लगेच कळतं. याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे, जो आपल्याला आवश्यक आहे फॉर्म्युल्यासाठी. मग आता हे जे माप दिलेत त्याच्यावरनं एरिया निघेल हे लगेच लक्षात येतं. इफ द मेटल ब्लॉक इज प्लेस्ड ऑन द फॉलोइंग surface on the table, find out on which of the surface ABCD, CDEF, BCFG will the pressure exerted on table be maximum. म्हणजेच काय करायचं, आता त्यांनी मगाशी नुसतं एका फळीवर ठेवायला सांगितलं होतं. आता त्या बॉक्सच्या ह्या भागावर ABCD त्याची डायग्राम ही दिली, तर ABCD ह्या भागावर किती प्रेशर, कोणत्या भागावर जास्त मॅक्झिमम जास्त प्रेशर एक्झर्ट करेल असं म्हटलंय त्यांनी. तर आता ह्या एक्झाम्पल मध्ये हा असा ब्लॉक दिलाय, त्याचे ते माप दिले. तर आता ह्याला काय म्हटलंय, त्या बॉक्स इथे जे डायग्राम दाखवली त्याला काय म्हटलंय, ब्लॉक म्हटलंय, मेटलचा ब्लॉक म्हटलंय. आता मेटलचा ब्लॉकचा अर्थ काय, मेटलचा ब्लॉक याचा अर्थ भरीव असा ठोकळा. मग आता त्यांनी असं विचारलंय या एक्झाम्पल मध्ये, त्या ठोकळ्याचं वजन दिलंय, त्याची डायमेन्शन दिली, ब्रेड दिली आणि हाईट दिली, आणि असं विचारलंय की इफ द मेटल ब्लॉक इज प्लेस्ड ऑन द फॉलोइंग सरफेस ऑन द टेबल, तो टेबलावर ABCD ह्या बाजूने ठेवला, CDEF ह्या बाजूने ठेवला आणि BCFG ह्या बाजूने ठेवला, ज्या आकृतीत नावं दिलेत त्या बाजूने जर टेबलावर ठेवला तर कोणत्या बाजूचं प्रेशर हे मॅक्झिमम असेल. विल द प्रेशर एक्झर्ट ऑन द टेबल बी मॅक्झिमम, कोणत्या बाजूने ठेवल्यावर ते प्रेशर मॅक्झिमम असं विचारलंय. म्हणजेच काय, आपल्याला ह्या प्रत्येक आकाराचा, ह्या प्रत्येक बाजूचा एरिया काढावा लागेल आणि त्यानुसार ते फॉर्म्युल्यात टाकून वेट आहे तेच फिक्स राहील, त्यानुसार मग ते काढावं लागेल. आता आपण गिवन काय काय बघूया एक्झाम्पल मध्ये. वेट ऑफ द ब्लॉक mg मध्ये दिलंय. मग आपल्याला ते काय करायचं, त्यात ते न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना 9.8 ने गुणायचं. जे वेट दिलंय त्याला 9.8 ने गुणायचं. आता इथे 10 असल्यामुळे पॉईंट निघून जातो आणि 98 N हे आन्सर मिळतं. फॉर द सरफेस ABCD या सरफेससाठी ABCD लेंथ 50 cm, हाईट 20 ही. मग एरिया इक्वल टू
लेंथ इंटू हाईट. तो एरिया हा मिळाला आपल्याला. सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे आणि हा सेंटीमीटर. ह्या गणितांमध्ये असं असतं, जे युनिट दिलेलं असतं त्याचा पण गुणाकार किंवा त्याचा पण भागाकार असेल तर त्याचा पण भागाकार करतात. म्हणजे आता इथे 50 सेंटीमीटर इंटू 20 सेंटीमीटर, मग सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर. तर आता 50 सेंटीमीटर इंटू 20 सेंटीमीटर, ह्या सेंटीमीटरचा पण गुणाकार करायचा. तो गुणाकार कसा करतात तुम्हाला माहिती आहे. तो गुणाकार असा होतो सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इथे इथपर्यंत सेंटीमीटर होतं, मग आता सेंटीमीटर स्क्वेअर का आलं म्हणून. तर मग 1000 सेंटीमीटर स्क्वेअर आलं. तर ते 1000 सेंटीमीटर स्क्वेअरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 0.1 मीटर स्क्वेअर हे त्याचं मीटर स्क्वेअर आलं. प्रेशर इक्वल टू वेट अपॉन एरिया हा फॉर्म्युला घ्यायचा. तर त्या फॉर्म्युल्यात आपल्याला 98 हे याचं वेट ते माहिती आहे ते लिहिलं. 0.1 हा एरिया मिळाला तो लिहिला. त्याचं उत्तर हे PA पास्कलमध्ये हे आलं. आता फॉर सरफेस, पुढचा जो सरफेस दिलाय त्यांनी त्या सरफेसच्या बाजूने तो टेबलावर जर मांडला तर किती प्रेशर येईल ते सांगितलंय. CDEF लेंथ 50 सेंटीमीटर, ब्रीथ 10 सेंटीमीटर. आता CDEF, C D इथे E आणि F, CDEF हा आकार. तर ह्याचं हे काय दिलंय, काय दिलंय. ह्याची लेंथ ही जी आहे तीच इथली येणार, म्हणजे इथे 50 आहे म्हणून ही पण 50. तर लेंथ 50 मिळाली आणि ब्रेड जी दिली आहे ती ह्याची वरच्यापेक्षा वेगळी आहे. तर ती ब्रेड किती दिली आहे 10 ही. मग आता त्याचा एरिया काढून घ्यायचा आधी. 50 इंटू 10 सेंटीमीटर 500 सेंटीमीटर. प्रेशर इक्वल टू, आता हे सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं. आता हा जो मीटर स्क्वेअर होता तर त्याच्यात खाली 2 झिरो घेतले. ही जी व्हॅल्यू आहे ही इथे डायरेक्ट घेतली. आधी नुसतं 98 ही जी वर होती तीच 98 घ्यायची, खाली ही घ्यायची. मग ह्या झिरो पॉईंटच्या पुढे 2 झिरो आहेत मग असे सांगितलं तसं. मग या 5च्या खाली 2 झिरो म्हणजे 1 वर 2 झिरो म्हणजे 100. मग ते इथं खाली भागिले असतात म्हणून ते वरती न्यायचे, म्हणजे खाली बरोबर 5 राहतो. याला 100 निघूनलं 98ला की हे आन्सर मिळतं. इथे एक स्टेप गाळली आणि डायरेक्ट ही दिलेली आहे. ती गाळलेली स्टेप मी आत्ता तुम्हाला सांगितलं, त्याचं आन्सर हे निघालं. आता पुढे असं सेम BCFचं करायचं आहे. BCFची हाईट 20, ब्रेड एवढी, त्याच्यावरनं एरिया काढला. तो एरिया असा लिहिला फॉर्म्युल्यात आणि त्याच्यावरनं हे आन्सर निघालं. तर जे आन्सर आता बघा हे आन्सर मिळालं याचं, ह्या शेवटच्या एरियाचं. मॅक्झिमम प्रेशर, हेन्स स्मॉलर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लार्जर इज द प्रेशर. तर हे जे लास्टचं जो होतं, लास्टचं जे मिळालं होतं आपल्याला सगळ्यात कमी एरिया मिळाला होता. लास्टच्या याचा सगळ्यात कमी एरिया मिळाला होता. त्याचं उत्तर म्हणजे प्रेशर, हे आपण प्रेशरचं उत्तर काढतो ना, तर त्याचं जे प्रेशर मिळालं ते सगळ्यात जास्त मिळालं. त्याच्यावरनं असं सांगितलंय मॅक्झिमम प्रेशर हे मिळालं. हेन्स स्मॉलर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, कमी एरिया होता हा टेबलशी कॉन्टॅक्टचा. लार्जर इज द प्रेशर, आणि प्रेशर जास्त पडलं. कमी एरिया असला की त्याचं प्रेशर जास्त पडतं. आता शेवटचं एक्झाम्पल. अ पीस ऑफ मार्बल टाईल फरशीचा तुकडा मार्बलच्या वेज 100 ग्रॅम इन एअर. इफ its density is 2.5 g per cc, what will be the weight in be its weight in water. एअरमधलं वजन दिलंय आणि पाण्यातलं काढायला सांगितलं. तर ती डेन्सिटी दिलेली आहे आपल्याला, त्या डेन्सिटीवरनं काढायचं. आता काय गिवन काय दिलेलं आहे. वेट इन एअर दिलेलं आहे, डेन्सिटी दिलेली आहे, व्हॉल्यूम जे वेट आहे तेच इथे व्हॉल्यूम घेतलंय.
Therefore, according to Archimedes' principle, when the piece is dipped in water, water of volume equal to the volume of the piece. जेवढ्या व्हॉल्यूमचा तो पदार्थ आहे, ऑब्जेक्ट आहे, पीस आहे, तेवढ्याच व्हॉल्यूमचं वॉटर हे बाजूला सरकवलं जातं. म्हणून वॉटरचं व्हॉल्यूम तेच घ्यायचं, जे ऑब्जेक्टचं पीसचं जे व्हॉल्यूम आहे तेच वॉटरचं घ्यायचं. द लॉस इन द वेट ऑफ द piece will be equal to the weight of displaced water 40 g. आता डिस्प्लेस वॉटरचं डेन्सिटी जी मिळाली तेच डिस्प्लेस वॉटर म्हणजे बाजूला सरकवलेलं पाणी. तर डेन्सिटी कशी काढली होती, याचा जो फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा, मगाशी पाहिला आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये एक स्टेप काढलेली, ती कशी, डेन्सिटी दिलेली आहे ती इथे लिहून घेतली आपण. ती किती होती, 2.5 g/cc. आणि मास दिलेलं होतं, ते मास हे 100 g. ते मास इथे होतं, डेन्सिटी इकडे होती आणि हा व्हॉल्यूम इकडे होता. तर आपण हा व्हॉल्यूम इकडे न्यायचा आणि डेन्सिटी इकडे आणायची. व्हॉल्यूम इकडे न्यायचा म्हणजे इथे व्हॉल्यूम राहील आणि त्याचं पुढे काय होईल, मग मास अपॉन डेन्सिटी असं मिळेल आपल्याला. मग तेच इथे घेतलं आपण, मास दिलं होतं ते अपॉन 100 g अपॉन हे डेन्सिटी. त्याचं आन्सर मिळालं 40 cc, म्हणजेच हे मिळालं आपल्याला व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम काढलं आपण. मग हे व्हॉल्यूम मिळालं, तर त्या पीसचं जेवढं व्हॉल्यूम होतं तेवढंच वॉटरचं व्हॉल्यूम आहे, म्हणजेच 40 cc. म्हणून मग द लॉस इन द वेट ऑफ द पीस विल बी इक्वल टू द वेट ऑफ डिस्प्लेस वॉटर 40 g. म्हणून वेट इन वॉटर काय मिळालं, 100 g मायनस 40 g इक्वल टू 60 g. पाण्यात वस्तूचं वजन कमी होतं हे शिकलो ना आपण. म्हणून जे पाण्यातलं वजन मिळालं आपल्याला वस्तूचं ते मायनस हवेतलं वजन ते जास्त होतं. हवेतलं वजन मायनस पाण्यातलं वजन. पाण्यातलं वजन जे मिळालं आपल्याला ते काढलं आपण. हे व्हॉल्यूम जे काढलं ते व्हॉल्यूम म्हणजेच ते त्याचं वेट होतं ते. एअरमधलं मायनस वॉटरमधलं बरोबर 10 g मिळालं, 60 g मिळालं. तर हा चॅप्टर कंप्लीट झाला. आता पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला याचे एक्सरसाइज मिळेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.